मात्र हे मॉकड्रिल नेमकं घेतलं कशासाठी जातं, यामध्ये काय काय होणार आहे, सुरक्षा यंत्रणा या मॉकड्रिलसाठी तयारी कशी करतात आणि देशाच्या सीमांवर जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर या मॉकड्रिलचा नेमका काय फायदा होतो, या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आता आपल्यासोबत संरक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं पॅनल आहे. यामध्ये आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी. धनराज सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं करेक्ट कार्यक्रम मध्ये. सूर्यकांत चाफेकर एअर व्हाईस मार्शल या चर्चेमध्ये सहभागी होतात. चाफेकर सर आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. सतीश ढगे निवृत्त कर्नल आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. ढगे सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन या चर्चेमध्ये सहभागी झालेत. महाजन सर आपलंही स्वागत आहे चर्चेमध्ये. महाजन सर सुरुवातीला प्रश्न तुमच्यासाठी आहे. मॉकड्रिल म्हणजे आता आम्ही जे वाचतोय सगळीकडे माहिती त्याच्यानुसार असं म्हटलं जाते की जवळपास 50 वर्षांनंतर 1971 नंतर आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा मॉकड्रिलला लोक सामोरे जात आहेत. म्हणजे ती पिढी जर लक्षात घेतली आणि आत्ताची पिढी लक्षात घेतली तर जवळपास सगळ्यांच्या स्मृतीपटलावरून मॉकड्रिल हा शब्द सुद्धा म्हणजे युद्धजन्य परिस्थितीतला मॉकड्रिल हा शब्दही निघून गेलेला आहे. त्यामुळे आता जेव्हा सगळेजण हे ऐकतात पहलगाम हल्ल्यानंतर तर सर्वसामान्य नागरिकांनी या मॉकड्रिल शब्दाचा नेमका काय अर्थ घ्यावा? असं आहे, आपण जे मॉकड्रिल विषयी बोलता आहात 1971 साली सिव्हिल डिफेन्सची प्रॅक्टिस होत होती आणि त्यावेळेला मी कॉलेज माझं जवळजवळ संपायला आलं होतं. आणि आपल्या माहिती करता त्यावेळेला जे डायरेक्टर जनरल सिव्हिल डिफेन्सचे होते ते माझे मामा ब्रिगेडियर देवस्कर होते. ते सिव्हिल डिफेन्सचे मुख्य होते आणि 71च्या पूर्ण लढाईमध्ये ब्रिगेडियर बीजी देवस्कर जे आर्टिलरी तोफखान्याचे होते 17 पॅराफिल्डचे होते ते त्याच्या इन्चार्ज होते. आणि त्यावेळेला मी कॉलेजमध्ये जवळजवळ संपत येत होतं आणि मला त्याच्याची तुम्हाला एक आठवण सांगतो. बाकी ड्रिल काय आहे हे आधी दिलेलं आहे, परंतु ज्या वेळेला पाकिस्तानची म्हणजे विमानाला येईल अशा प्रकारची बातमी आली आणि एकदम आपलं जे एअर डिफेन्स होतं कलिनाला वगैरे त्यांनी फायर करायला सुरुवात केली आणि आकाशामध्ये त्यांचे जे शेल्स असतात त्याची एक लाईन सुरू झाली. सांगण्यात आलं होतं की आपण चुपचापपणे आत बसावं, हे करावं, परंतु काही उत्साही लोक जे सांताक्रूजच्या जवळपास होते ते बाहेर पडले, कारण जे शेल्स असतात त्यांनी खाली ते जमिनीवरती पडायला सुरुवात झाली होती. आणि काही जणांना वाटलं की आता आपण ट्रॉफी म्हणून त्यांना आपल्या जवळ ठेवावं. आणि ते हे जे शेल्स असतात त्याचे सेल्फ एक्सप्लोडिंग असतात, म्हणजे 2 किंवा 3 मिनिटांनंतर जर ते हवाई जहाजला लागले नाही तर ते सेल्फ डिस्ट्रक्शन स्वतःला करतात. ते जमिनीवरती पडल्यावरती काही लोकांनी त्याला गोळा केलं आणि मला अजून सुद्धा आठवतं की 3 लोक त्याच्यात मारले गेले. म्हणजे सांगून सुद्धा लोक ट्रॉफी इकट्ठा करण्याकरता बाहेर फिरत होते आणि स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला, तर त्याच्यामुळे नुकसान झालं होतं. 1971 मध्ये घडलेलं होतं. त्यावेळी आपण हे पेपर बघा. मॉकड्रिल म्हणजे बेसिकली सिव्हिल डिफेन्स आहे. जर समजा आपण पाकिस्तानवरती हल्ला केला, पाकिस्तानने प्रति हल्ला केला, तर पाकिस्तानची हवाई दलाची एवढी क्षमता नाही की ते आत येऊन हल्ला करतील वगैरे. परंतु आजकाल अजून 2 नवीन प्रकार आले, ते काय क्षेपणास्त्र, दुसरं आहे ड्रोन. तर ड्रोन क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो आणि जो आपला सिव्हिलियन भाग असतो तिथे रक्षण करता कुठल्याही प्रकारची एअर डिफेन्सची सिस्टीम नसते, तर आपल्याला आपला पॅसिव्ह डिफेन्स हे करावं लागतं. आपण ज्या बिल्डिंग मध्ये असतो तिथे खालती यायचं, स्ट्रीट पार्किंग मध्ये यायचं, शाळेमध्ये असू तर बेंचच्या खालती लपायचं. हे स्टँडर्ड जे सगळे असते तर विशेष काही असं नाहीये आणि त्याला एवढं पण लोकांना म्हणजे हे करून द्यायचं कारण नाहीये की काय मोठं होतंय वगैरे. ही एक नॉर्मल गोष्ट आहे जी केली जाते. फक्त प्रत्येक बिल्डिंगची रचना वेगळी असते. एकदम सायरन वाजला की आता हवाई हल्ला पाकिस्तानचा होण्याची शक्यता आहे, तर आपल्याला बिल्डिंग करता एक स्पेसिफिक प्लॅन बनवावा लागतो की बिल्डिंग मध्ये लिफ्ट किती आहे, एक आहे, बिल्डिंग किती मजल्याची, 17 मजल्याची, माणसं किती राहतात, 200 राहतात, लिफ्ट मधल्या माणसं किती येऊ शकतात, तर 5च माणसं येऊ शकतात. तर अर्थातच पहिले वृद्ध मग त्याच्याशिवाय लहान मुलं, मग बायका असं यायला पाहिजे आणि बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी मोकाट्याने जिन्याने यावं. म्हणजे तिथे गोंधळ निर्माण करू नये. रात्रीची वेळ असेल, लाईट गेले तर घाबरण्याची गरज नाही, इंटरनेट बंद पडलं तरी घाबरण्याची काही गरज नाहीये. ही एक पॅसिव्ह म्हणजे अशा प्रकारचं स्वतःचं रक्षण कसं करायचं याच्याकरता होणारी ही प्रॅक्टिस आहे. आणि प्रत्येक बिल्डिंगला, प्रत्येक जागेला, ऑफिस असो की कमर्शियल एरिया असतो, त्याचा प्रत्येकाचा प्लॅन हा वेगळा असतो. आणि मदत करण्याकरता सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स असतात, एनसीसी असतं, इतर होमगार्डचे लोक असतात. तर वेगवेगळ्या संस्थांचं कोऑर्डिनेशन थोडंसं बघण्याकरता आणि प्रॅक्टिस करून एक आपल्या बिल्डिंगचा खास प्लॅन इव्हॉल्व्ह करण्याकरता ही ड्रिल अशी होते आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मला महत्वाचा मुद्दा असा सांगता येईल की याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला झालं तर लाईट जातील, घाबरून जाऊ नये, थोडंसं आपलं स्टॉकिंग करून ठेवायला पाहिजे, पाण्याचं, राशनचं, याचं त्याचं. म्हणजे काही हे काही खास फार मोठं काम होतंय असं नाही.
असा युद्ध जीवन विनाकारण वाढवू नये. उद्या सकाळी काहीतरी होणार आहे अशा प्रकारचं हे असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. केवळ आपण एक प्रॅक्टिस करतो आहे, त्याच्यामुळे काही चुका व्हायला नको. उदाहरणार्थ घरात जर कोणी लाईन पेशंट असेल तर त्यांना काही आपण खाली आणू शकत नाही. त्यांना कुठे खाली आणणार आहे समजा, आणि जसा काही काही भागामध्ये खूप सिनियर सिटीजन असतात तर त्यांना तिथेच राहावं लागेल, तर त्यांना तिथे बेडच्या खालती ठेवता येईल वगैरे. तर अशा प्रकारे बिल्डिंग स्पेसिफिक, तुमचा भाग स्पेसिफिक, तुमची एरिया स्पेसिफिक असे प्लॅन बनवावे लागतात की जे त्या त्या भागामध्ये आपल्याला त्याच्यावरती अंमलबजावणी करता येईल. तर उगीच त्याचं बाऊ करण्याचं काही कारण नाहीये. साधी गोष्ट आहे, सिव्हिल डिफेन्स नावाचा प्रकार आपल्याकडे सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याची लोक असतात, फक्त ते कधी वापरलं जात नव्हतं कारण पारंपरिक युद्ध 71 नंतर फक्त 99 साली झालं होतं, त्यावेळेला याची काही गरज नव्हती. आणि आता सुद्धा मी पुन्हा एकदा रिपीट करतो, पाकिस्तानची फारशी जास्त क्षमता नाही आहे, परंतु तरी पण कधी पण काळजी घेतलेलं हे बरं असतं. तर त्याची प्रॅक्टिस करावी आणि एरिया स्पेसिफिक प्लॅन बनवावा एवढंच मला सांगता येईल. आणि काही जे कमी असेल तर त्याच्यावरती आपण नंतर चुका ज्या झाल्या असतील त्या आपण नंतर दुरुस्त करू शकतो. पण काही फार मोठं आपण करतोय असं पण नाहीये. ही एक डिफेन्सिव्ह ऍक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला एरिया स्पेसिफिक प्लॅन बनवायला पाहिजे, एवढाच मी मुद्दा आपल्या समोर मांडलेला आहे. बाकी ड्रिल्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. पण सर, जेव्हा असं महाजन सर, जेव्हा ही मॉक ड्रिल घेतली जाते तेव्हा काहीतरी नॉर्म्स असतील ना, की केव्हा घेतली जावी. म्हणजे गेल्या 50 पेक्षा जास्त वर्षांमध्ये जर आपल्याला त्याची गरज पडली नसेल तर मग फक्त युद्धजन्य परिस्थितीची जर आपल्याला शक्यता दिसली तरच ही घेतली जाते, की वेगळी काही निकष असतात यासाठी? असं आहे की युद्ध म्हणजे तुम्हाला म्हणायचं पारंपरिक युद्ध, मी अनेक वेळा म्हटलेलं युद्ध 22 तारखेला सुरू झालं होतं, पण ते मल्टी डोमेन वॉर होतं आणि त्याच्यामध्ये पाणी युद्धाचा फरक आपल्याला खूप पडताना दिसतोय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब होते आहे, परंतु आता आपण एक केवळ जर अजून युद्धाची लेवल वाढली, पारंपरिक युद्ध झालं, मग ते काश्मीरमध्ये असो की पंजाबच्या सीमेवरती असो की राजस्थानच्या वाळवंटामध्ये असो, तसं काही झालं आणि युद्ध झालं तर पाकिस्तानचं काही प्रत्युत्तर आलं तर त्याच्यानंतर आपली तयारी असायला पाहिजे. एवढंच या फक्त युद्धाचं हे आहे. याचा अर्थ युद्ध उद्या सकाळी होणार आहे किंवा परवा सकाळी होणार आहे असं नाही. केवळ स्वतःची तयारी करणं. आणि नेमकं मला करायला ह्यात एक अजून महत्वाचा मुद्दा असा आहे की पहिले सायरन वाजतो, मग ज्यावेळेला ती विमानं किंवा ड्रोन्सचं हे पूर्ण परत जातात तर त्यावेळेला पुन्हा दुसरा सायरन वाजतो, म्हणजे आपल्याला कळतं की आता ऑल क्लिअर झालेलं आहे. त्यावेळेला ऑल क्लिअर होतं तर त्यावेळेला कुठे जखमी झालं असेल, कुठे आग लागली असेल, कुठे काही झालं असेल तर ती जी फौरी कारवाई जी असते ती त्याच्यानंतर केली जाते. तर असं काही मला वाटत नाही की फार आपण विशेष मोठं काम करतो आहे. या सगळ्याची आपल्याला सवय व्हायला पाहिजे. कारण थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो, मॉक ड्रिलला तुम्ही आज मोठं महत्व दिलेलं आहे, परंतु अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्हाला पुष्कळ वेळ करावी लागेल. तर तुम्ही थकून जाऊ नका डिबेटमध्ये आणि याला एक नॉर्मल ड्रिल म्हणून समजा आणि आपण जे करू शकतो ते करायचा इथे प्रयत्न करा. बर. सूर्यकांत चाफेकर एअर व्हाईस मार्शल आपल्यासोबत आहेत. चाफेकर सर, खरं तर हवाई हल्ल्याच्या दृष्टीनं हे मॉक ड्रिल्स फार महत्वाचे असतात, कारण जर हवाई हल्ले झाले तर जमिनीवर नागरिकांनी किंवा तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी काय काळजी घ्यावी हा प्रामुख्याने याचा उद्देश असतो, असं आतापर्यंतच्या चर्चेतनं तर दिसतं. पण हवाई दलाचा या सगळ्याशी काही थेट संपर्क असतो का, किंवा हवाई दल जमिनीवर असणाऱ्या यंत्रणांना या संदर्भातल्या काही सूचना या दरम्यान देत असतात का? हवाई दल हमला जर झाला तर काय करायचं हे नागरिकांना समजावं म्हणून या मॉक ड्रिल असतात. यात बऱ्याच लोकांचा सहभाग असतो. वायुसेनेचे काही हेडक्वार्टर्स आहेत, जसं मुंबईला काही युनिट्स आहेत, पुण्याला काही युनिट्स आहेत, महाराष्ट्रभर त्यांच्या युनिट्स आहेत. तर त्यांनी मुख्यतः नागरिक अधिकाऱ्यांना याची सूचना द्यायची असते की असा हवाई हल्ला अशा वेळी होण्याची शक्यता आहे. तर हे जे कम्युनिकेशन चॅनल होते किंवा ही जी सूचना देण्याची एक नेटवर्क होतं ते 1971 नंतर तपासण्यातच आलेलं नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. आपण जेव्हा युद्ध स्थिती निर्माण होते तेव्हा इस्रायलचं उदाहरण फार देतो, म्हणून मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की इस्रायलमध्ये असं मॉक ड्रिल्स जवळजवळ दर महिन्याला होतात. त्यामुळे नागरिकांनी अशा हवाई हल्ल्यात काय करावं, स्वतःचं संरक्षण कसं करावं, लोकल जी बॉडीज असतात त्या प्रोटेक्शन त्यांनी कसं करावं हे सांगण्यात येतं. भारतात आपल्या नागरिकांना हक्काची तर पूर्ण जाणीव असतेच,
परंतु त्यांची कर्तव्य काय आहे याची जरा कमीच माहिती असते आणि ते माहिती करून घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे हे जरी याला जरी तितका इम्पॉर्टन्स दिला जात नसेल नागरिकांकडनं, तरी माझं म्हणणं असं आहे की सरकारने हा अतिशय उत्तम असा निर्णय घेतलाय की नागरिकांना अशा हवाई हल्ल्याची जर झाला तर त्यात काय काय करावे याची कल्पना देण्यात येईल. आणि ह्याची फार आवश्यकता होती आणि त्या कारणे ही गोष्ट नागरिकांपर्यंत पोचायला हवी होती. कारण आपल्या इथे कुठल्याही आपत्कालीन स्थितीत सर्वात पहिले आपण जर करत असू काही तर ते पॅनिक करतो. त्यामुळे लोकांना कल्पना यावी की ही व्यवस्था काय आहे, यात त्यांचा रोल काय आहे, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल काय आहे, यासाठी ही कारवाई पूर्ण करण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांनी आपल्याला याच्यात काय सहभाग करायचा आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. ही अगदी नेहमी सारखी रुटीन अशी व्यवस्था आहे असं जरी ब्रिगेडियर महाजनांनी म्हटलं असेल तरी माझं असं म्हणणं आहे की इतके वर्ष काही न केल्यामुळे जवळजवळ कोणालाही आता याबद्दल कल्पना नाही. त्यामुळे अशी कारवाई करणं महत्वाचं होतं आणि ती कारवाई केल्याबद्दल आणि मॉक ड्रिल अरेंज केल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदनच करतो. ओके, धनराज, युद्ध करा असं म्हणत राहणं आणि सरकारवर प्रेशर आणणं हे नागरिकांचं काम नाही, तर स्वतः त्यांचा या गोष्टीत कुठे सहभाग आहे, त्यांचं कर्तव्य काय हे जाणणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि त्यासाठी नागरिकांनी प्रिपेअर असणं, नागरिकांनी सतर्क असणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा सगळा मॉकड्रिलचा अख्ख्या देशभरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत. वंजारी सर, जसं आता चाफेकर सरांनी सांगितलं की जवळपास 50 वर्षांनंतर आपण ह्या अशा ड्रिल करतोय, या ऍक्टिव्हिटीज करतोय, त्यामुळे बऱ्याच जणांना हा शब्दही माहीत नसेल. म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेच्या संदर्भात आपण मॉकड्रिल्स बऱ्याचशा ऐकलेल्या आहेत, पण त्याच्या पलीकडे युद्धजन्य परिस्थितीसाठीच्या मॉकड्रिल्स हे आपण अनेकांनी ऐकलेलंच नाहीये, कारण झालेलंच नाहीये. हे पोलीस यंत्रणा ही जेव्हा आपण अंतर्गत सुरक्षा म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी यंत्रणा असते. पोलीस यंत्रणेला तरी अंदाज आहे का गेल्या काही वर्षांमध्ये की हे मॉकड्रिल करायचं म्हणजे नेमकं काय आणि नागरिकांना कसं सांभाळावं? कारण 50 वर्षात आपलं जग, आपला देश प्रचंड बदललाय. कविता, तुझ्या वक्तव्यातली अंतर्गत सुरक्षा हा शब्द मी अधोरेखित करून बोलणार आहे. चाफेकर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. त्या दृष्टीने स्तुत्य पाऊल आहे, सगळेच जण म्हणतात आहे. परंतु 1971चा अनुभव बघता, मीही त्यावेळी शाळेमध्ये होतो, तेव्हा मला आठवतं आमचे हेडमास्टर प्रत्येक वर्गात गेले आणि त्यांनी सांगितलं ही जी युद्धाची स्थिती आहे, समजा काही झालं तर सगळ्यात पहिलं काम एक करायचं, घाबरायचं नाही, भगदड करायची नाही, इकडे तिकडे पळापळ अजिबात करायची नाही. कारण अशा परिस्थितीमध्ये खरं नुकसान हे आपल्या पॅनिकमुळं होत असतं. हल्ल्यामुळं कमी होतं आणि पॅनिकमुळं जास्त होतं. एवढा त्यांनी तेव्हा संदेश दिला होता. मी मॅट्रिक मध्ये होतो, 10वीची परीक्षा देत होतो 1971 साली. आता नंतर बरेचसे असे प्रसंग आहे. तुमचं 26/11चं घ्या, त्याच्या आधीचं घ्या, 23/93चे बॉम्बस्फोट घ्या, तेव्हाही असे प्रकार लोकल पोलिसांनी आपापल्या एरियामध्ये केले होते. पण त्याचं डायमेन्शन, त्याची दिशा आणि त्याची एक निवडक एरिया वाईज जी गोष्ट होती ती वेगळी होती. इथं जसं प्लेसेस सिलेक्ट करून दिलं गेलं पाहिजे तसं होताना दिसतंय थोडंफार. परंतु त्या व्यापक प्रमाणात जसा गवगवा होतोय, मॉकड्रिल करतोय म्हणजे नेमकं काहीतरी अख्ख्या देशामध्ये हा मेसेज गेलेला आहे की युद्ध होणार आहे. बरं, युद्ध होणार आहे त्याची गॅरंटी काहीच नाही. युद्ध होणार ते काही तुम्हाला सांगून होणार नाही की आम्ही इतके वाजता इतके ठिकाणी हा बॉम्ब टाकू किंवा तिथं काय करू. युद्ध होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय अवचित कंडिशन अशी आहे की शत्रू राष्ट्र कुठलं वेपन वापरणार आहे. आर दे गोइंग टू यूज बायोकेमिकल, आर दे गोइंग टू यूज न्यूक वेपन्स, कुठलं वेपन ते लोक वापरणार आहे त्याबद्दलची काही माहिती आहे का? आणि तसंही मी तुला सांगतो, या परिस्थितीमध्ये एक वेगळं कोड ऑफ कंडक्ट शासन आणि प्रशासन या दोन्हीला लागू असतं. त्याची एसओपी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याच्या
पोलीस सुप्रिटेंडेंटच्या मुख्यालयामध्ये ठरवून दिलेली असते आणि त्याप्रमाणे ते होत असतं. मला इथे 2 महत्वाचे प्रश्न पडलेले आहेत. जरी मॉक ड्रिलच्या फेवर मध्ये मी बोलत असलो तरी 2 महत्वाचे प्रश्न पडलेले आहे की तुम्ही तुमच्या आस्थापना अशा अगदी स्पष्ट सगळीकडे सांगून सगळ्या मीडियामध्ये, जसं मगाशी सांगितलं की पुण्यातली 71 ठिकाणं आहे, 71 आस्थापना आहे, महाराष्ट्रातली 16 शहरं आहे. काय करताय तुम्ही? शत्रू राष्ट्राला तुमची माहिती देताय का की हे आमची व्हायटल इन्स्टॉलेशन आहे म्हणून? याची कुठंतरी एक प्रोसिजरल आखणी जी आहे ना, मला वाटते त्याच्यामध्ये प्रचंड गडबड आहे. आणि ही जी मॉक ड्रिल होत आहे ती मॉक ड्रिल अनाकलनीय आहे, एवढंच मी म्हणेल. याच्यावर टीका करण्यासारखं काही नसलं तरी अनाकलनीय ज्या पद्धतीने प्रोसिजरल मेथोडॉलॉजी तुम्ही वापरताय ह्या मॉक ड्रिलची, जो गवगवा चालू आहे, अशा प्रकारचं मॉक ड्रिल याच्या आधी झालेलं नाही. राहता राहता एवढाच प्रश्न शिल्लक राहतो की अंतर्गत सुरक्षेचं काय? त्या मॉक ड्रिल मध्ये तुम्ही जनप्रबोधन करणार आहे का? त्या मॉक ड्रिलच्या काळामध्ये किंवा युद्ध झालं तर त्या काळामध्ये धार्मिक प्रक्षोभण होणार नाही कोणाकडून, कुठल्याही प्रकारचं असं काही वातावरण, अशी घटना निर्माण होणार नाही नागपूरला औरंगजेबाच्या समाधीवरून झाली तशी, की जेणेकरून इथलं वातावरण आणि इथलं आपसातलं शेजाऱ्यांचं जे एक सुरक्षा आहे ती धोक्यात येईल. हे होऊ नये त्यासाठी मॉक ड्रिल कडे काही अजेंडा आहे का? आणि राहता राहता एवढा मुद्दा राहतो की तुम्ही मॉक ड्रिल करून हे करून जणू काय तयारी. अरे प्रतिक्रिया, पाकिस्तानला जे करायचं होतं ते पाकिस्ताननी केलेलं आहे. तुम्ही आता प्रतिक्रिया द्यायची आणि ती प्रतिक्रिया देताना गुप्तपणे ती दिल्या गेली पाहिजे. स्ट्रायकिंग आणि जसा बालाकोट तुम्ही केलं, जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून, सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी का नाही मॉक ड्रिल केली? का नाही देशाला सांगितलं आम्ही सर्जिकल स्ट्राईक अमुक अमुक याला करणार आहोत? असं होत नसतं. गुप्तचर यंत्रणेमध्ये काम केलेले अधिकारी आहे, हे असं होत नसतं. आय थिंक माय पॅनल ऑल्सो विल अग्री विथ मी. आपण जेव्हा काही गोष्टी, काही तथ्य आणि त्याची पथ्य ही पाळल्या गेली पाहिजे, तरच त्या मॉक ड्रिलला पूर्णपणे अर्थ प्राप्त होईल. नाहीतर मॉक ड्रिल कदाचित राजकीय तमाशा होऊन जाईल. तसं होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. बरं, सतीश ढगेजी, मगापासून तुम्ही बोलताय तर ते हसतायत, त्यामुळे त्या हसण्याचं कारण तर मी त्यांना विचारणार आहे. पण सतीश ढगेजी, तुम्हाला प्रश्न सुद्धा माझा असा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्यक्षात जी एखादी कृती घडते त्यापेक्षा त्या कृतीबद्दल जे बोललं जातं तेच फार, आणि सध्या जो सोशल मीडिया आहे किंवा इतर मीडिया आहेत त्याच्यामुळं अशा एखाद्या गोष्टी की ज्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसते त्याचा गवगवा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. हे लक्षात घेऊन अशा प्रकारे ही ठिकाणं सांगितली गेलेली आहेत का? हा एक दबाव तंत्राचा भाग आहे का भारताकडून? आणि जर तसं असेल तर अशा प्रकारची दबाव तंत्र खरंच या असल्या परिस्थितीमध्ये उपयोगी पडू शकतात का? माझ्या मते तुम्ही हसण्याचा प्रश्न किंवा हसण्याविषयीचे कारण त्या ठिकाणी विचारला. हसण्याचा तो प्रश्न त्या ठिकाणी नाहीये. तिनेही जे को पॅनलिस्ट आहेत अतिशय सिनियर, आपल्या आपल्या क्षेत्रामधले सिनियर अशा प्रकारचे ऑफिसर्स आहेत. आणि ती जी चर्चा त्या ठिकाणी आली त्या अनुषंगाने काही गोष्टी मला सांगायच्या. पहिली गोष्ट, या मॉक ड्रिलशी संबंधित माझ्या मते त्याच्यातले पॉझिटिव्ह आस्पेक्ट आपण बघू आणि नंतर सो कॉल्ड ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका आहेत त्याविषयी चर्चा करू. मला वाटतं की या मॉक ड्रिलच्या माध्यमातून एक प्रकारचा मेसेज हा आपण सामान्य जनतेपर्यंत त्या ठिकाणी देतोय की खरोखरच जर आरपारची लढाई झाली, आणि माझ्या मते युद्ध सदृश परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेलीच आहे, तर अशी आरपारची लढाई झाली तर हे युद्ध हे फक्त काय लष्कराचं आहे का? हे युद्ध फक्त काही जे धोरणकर्त्यांचं आहे का? 142 कोटी जनता त्यांची सुद्धा ड्युटी आहे. चाफेकर सरांनी जे आहे बिलकुल राईटली पॉइंट आउट त्या ठिकाणी केलं की सोशल मीडियावर, मीडियाच्या माध्यमातून बसल्या बसल्या गप्पा मारणं की जो आहे घर में घुस के मारेंगे, ठीक आहे, ते सगळं त्या ठिकाणी ठीक आहे. पण ते घर में घुस के मारेंगे साठी जे आहेत ऑलरेडी त्यासाठी केपेबल, प्रोफेशनली कॉम्पिटंट लोक त्या ठिकाणी आहेत. एक नागरिक म्हणून जे आहे माझी काय ड्युटी आहे, माझं काय कर्तव्य आहे? मग या ठिकाणी जे आहे खारीचा वाटा, जर युद्ध झालंच किंवा त्या संरक्षण सिद्धतेसाठी माझा काय खारीचा वाटा आहे तो आपण या एक प्रकारच्या मॉक ड्रिलच्या माध्यमातून जो आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. मुळात ही मॉक ड्रिल जी आहे मी म्हणेल की या ठिकाणी 3 P's त्याला संरक्षित करण्यासाठी आहे. फर्स्ट पी इज पीपल.
की मुळात जर खरोखरच अशा प्रकारचा आपण पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला तर ते नक्कीच ते रिटॅलिएट करतील. आज घडीला त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत, मिसाईल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत रॉकेट्स त्या ठिकाणी आहेत आणि आपली S-400 मिसाईल सिस्टम असेल, बाकी सगळी संरक्षण सिद्धता असेल आणि त्यांना भेदून एखादी मिसाईल जर एखाद्या शहरामध्ये त्या ठिकाणी पडली तर तिथे सुद्धा जे आहे प्लॅन A, B, C, D च्या अनुसार तिथे सुद्धा आपलं कमीत कमी नुकसान व्हावं, तिथे सुद्धा जे आहे कमीत कमी लोक जायबंदी व्हावेत, मृत्युमुखी पडावेत. म्हणून पहिलं जे आहे या मॉकड्रिलच्या माध्यमातून कुठल्याही पॅनिकी सिच्युएशन मध्ये न जाता सिस्टमॅटिकली लोकांचं संरक्षण करण्यासाठीची ही प्रॅक्टिस त्या ठिकाणी आहे. फर्स्ट P इज पीपल, सेकंड P इज प्रॉपर्टी, कमीत कमी वित्तहानी अशा प्रकारच्या हमल्यांच्या माध्यमातून व्हावी. आणि थर्ड P इज क्रिटिकल प्लेसेस, म्हणजेच एक प्रकारे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपले काही मोबाईल टॉवर्स असतील, काही पॉवर प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्याच्यात असतील आणि बाकीच्याही ज्या काही क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स असतील त्याची सुरक्षा करण्यासाठी आतापासूनच तयारी करून घेणं. हे झालं 3P. मग याला 3 अँगलनं पाहता येईल की सामान्य व्यक्तींनी काय करावं, कशा प्रकारे त्यांचं बिहेवियर असावं, कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करावं. दुसरा जो अँगल आहे तो म्हणजे जे व्हॉलंटियर्स आहेत, NSS, NCCचे कॅडेट त्या ठिकाणी असतील, वेगवेगळ्या संघटनांचे जे आहेत होमगार्ड असेल किंवा वेगवेगळ्या संघटनांचे व्हॉलंटियर्स असतील, त्यांनी या युवकांनी काय काम करावं, ब्लड डोनेशन कसं करता येईल, ट्रॅफिक डायव्हर्जन्सी संबंधित कशी मदत त्या ठिकाणी करता येईल, ओव्हरऑल कशा प्रकारे जे आहेत ते आपली ड्युटी त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतील. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे माझ्या मते सगळ्यात महत्वाची कॅटेगरी आमची संस्थात्मक रचना. मुळात जे आहे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्याचा अध्यक्ष जो असतो तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो आणि त्याच्या अखत्यारीत ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला कोऑर्डिनेशन साधता येईल. मुळात जे आहे SDRF त्याचबरोबर NDRF यांच्या मदतीनं या सगळ्या ड्रिल करायच्या आहेत. मग तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये किती हॉस्पिटल्स आहेत, किती बेड आहेत, कशा प्रकारे रक्ताची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, अल्टरनेट डायव्हर्जनरी अशा प्रकारची काय ट्रॅफिकची तुमची व्यवस्था तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुमच्याकडे सायरन ऑन पेपर तर लिहिलेलं आहे पण ते सायरन वाचतं की नाही, ते फंक्शनल आहे की नाही हे त्या ठिकाणी पाहणं. या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक प्रकारचं जे आहे कोऑर्डिनेशन साधण्याचा प्रयत्न करणं, यासाठी ही ड्रिल महत्वाची आहे. आणि ही ड्रिल झाल्यानंतर फक्त आपल्याला ते पाहायचं नाही रिस्पॉन्स टाइम काय होता, रिएक्शन टाइम काय होता, हे या डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीजला जे नोट करायचंय. त्याच्याशी संबंधित ATR ऍक्शन टेकन रिपोर्ट हा त्या सचिवांना पाठवायचा आहे आणि सचिवांच्या मार्फत वेगवेगळ्या राज्यांना होम सेक्रेटरीला तो पाठवायचा आहे. म्हणजे एक प्रकारे आपण तयारी याच्यातून करतोय. आणि सरांनी जसं या ठिकाणी सांगितलं की न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअर NBC वॉरफेअर असेल, फक्त एअर रेडचा कॉम्पोनंट जो आहे तो ब्लॅकआउटशी संबंधित आहे. बाकी तर जी आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे. आणि या मानवनिर्मित युद्ध म्हणजे मानवनिर्मित आपत्ती, या मानवनिर्मित आपत्तीमध्ये प्रत्येक नागरिकानं काय करावं, संस्थांनी काय करावं यासाठी केलेली प्रॅक्टिस म्हणजे हे मॉक. चाफेकर सर, पण प्रश्न असा आहे की मी मगाशी जो तुम्हाला उल्लेख म्हटला होता की मॉकड्रिल आपल्याला निसर्गानं केलेली जी आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे त्याची सवय आहे, मानवनिर्मित आपत्तीची आपल्याला सवय नाहीये. 50 वर्षांपूर्वी जे झालं आणि आता जे होतं याच्यामध्ये फरक खूप होता. 50-54 वर्षांपूर्वी आपल्याकडे गुगल मॅप नव्हतं, सॅटेलाइटचा फारसा प्रसार झालेला नव्हता, न्यूक्लिअर वॉरची तेव्हा जितकी भीती नव्हती तितकी आता आहे. याशिवाय शहरांची आपल्या रचना प्रचंड बदललेली आहे. आपल्याकडे 60-60, 70-70 मजल्यांच्या इमारती आता आहेत. पण मॉकड्रिलचा जर विचार केला तर आपण ती पारंपरिक पद्धतीनंच करतोय. म्हणजे जर सायरन जरी वाजवला तरी आपल्याला तो 50व्या मजल्यापर्यंत पोहोचेल का याचीही काळजी घ्यावी लागेल. तर आता जेव्हा आपण मॉकड्रिल करतोय तेव्हा या बदललेल्या परिस्थितीचा विचार होतोय का की आपण पारंपरिक पद्धतीच वापरतोय? चाफेकर सरांचा आवाज नाही येते. सर तुमचा आवाज नाही येत आहे. चाफेकर सर आवाज येत नाहीये. मी टेक्निकल टीमला सांगते करेक्शन करायला. छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो, मग पुन्हा एकदा चाफेकर सरांकडे जाऊ. छोटासा ब्रेक कार्यक्रममध्ये पाहत रहा NDTV मराठी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं करेक्ट कार्यक्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत. सूर्यकांत चाफेकर सरांना आपण ब्रेकपूर्वी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. मगाशी त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नव्हता. चाफेकर सर, 50-54 वर्षांमध्ये देशभरातली परिस्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. जगभरातली परिस्थिती बदलले, युद्धाचे आयाम बदललेले आहेत, शहरांच्या रचना बदललेल्या आहेत, टेक्नॉलॉजी बदललेली आहे. या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण मॉकड्रिलचे जुनेच जर निकष लावू किंवा त्याच पद्धतीनं करू तर ते खरंच इफेक्टिव्ह राहणार आहे का? तुम्ही जसं म्हटलं तसं परिस्थिती नक्कीच बदललेली आहे, परंतु मॉकड्रिल त्याच्याप्रमाणे बदलली की नाही हा जो प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच उत्तर देईन
की मॉक ड्रिल मध्ये साधारण काय करण्यात येत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके. जर हवाई हमला होणार आहे तर नागरिकांना त्याची सूचना कशी मिळेल इतकी सोपी गोष्ट मॉकड्रिल मध्ये सर्वात प्रथम पाहण्यात येते आणि ती सिस्टम तशीच राहणार आहे. भारतीय वायुसेना ही याची सूचना सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन जवळ ही माहिती पोहोचवणार आहे आणि ती माहिती सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन नंतर परत पुढे त्यांच्या करवी कशी पुढे नागरिकांपर्यंत पोहोचवतात याची एक सिस्टम आहे. ओके. ती आता 50 वर्ष उलटल्यामुळे खूप त्याच्यात बदल करण्याची काहीही गरज नाही. लाऊडस्पीकर्स वरून किंवा आता तुमचे टीव्ही चॅनल झाले आहेत त्याच्यावरून किंवा दुसऱ्या पब्लिक सिस्टम्स आहेत त्याच्यावरून सूचना ही देण्यात येऊ शकते. त्यामुळे त्यात काही प्राथमिक बदल झाला आहे असं मला म्हणता येणार नाही. ओके. आणि ही परिस्थिती बदलल्यामुळे आपलं पॉप्युलेशन वाढल्यामुळे वस्त्या अजून दाट झाल्यामुळे आता जर हवाई हल्ला झाला आणि त्यात काही नुकसान झालं तर त्यात सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आपलं कर्तव्य कसं बजावेल हे पाहणं अजून जास्त महत्वाचं झालंय असं मी म्हणेन. त्यामुळे मॉक ड्रिलची पद्धत जुनी की नवी या वादात न पडता मॉक ड्रिल होते आहे, निदान 50 वर्षानंतर जरी होते आहे याच्याकडे आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपल्या इथे काय पद्धत झाली आहे, काहीही झालं तर त्याला एक राजकीय रंग देण्याची सवय झाली आहे आणि तर महाराष्ट्रात तर ही फारच प्रसिद्ध आहे. काही झालं की त्याला राष्ट्रीय रंग देण्याची प्रवृत्ती आपण जरा कमी केली पाहिजे. आणि सरकार जे आजचं सरकार तुम्हाला सांगताय नागरी संरक्षणासाठी तुम्हाला काहीतरी सांगताय त्याच्यात इंटरेस्ट घेऊन त्यांच्याबरोबर आपण सहभाग दिला पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे आणि एक पॉझिटिव्हिटी जी सोसायटीत पसरू शकते या दृष्टीने ती केली पाहिजे. आणि नक्कीच देशाजवळ जर काही संकट आलं तर त्यात नागरिक काय वाटा उचलू शकतात हे जर नागरिकांना कळलं तर देशप्रेम सुद्धा नक्कीच वाढेल आणि हे राजकीय जे खेळ आहेत ते सामान्य नागरिक बंद पाडेल असं मला वाटतं. आजच महाराष्ट्रात मी ऐकलं कोणत्या तरी एका नेत्याने काहीतरी अगदी उपहासात्मक गोष्ट म्हटली या मॉक ड्रिलला अनुसरून. हे करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. सरकार हे तुमचं आहे, ते कोणत्याही पार्टीचं असो. मी डिफेन्सचा असल्यामुळे मी राजकीय रंग देऊ इच्छित नाही, पण हे सांगू शकतो सरकार कोणाचंही असो ते शेवटी नागरिकांच्या संरक्षणासाठी काहीतरी कार्य करतायत आणि त्यात तुमचा सहभाग पूर्ण हवा हाच अपील मी सगळ्या नागरिकांना करेन. पद्धत कोणची आहे, जुनी की नवी, यात न पडता ती कसं पाडता येईल, सगळ्यांनी मिळून ती पद्धत बदलायची असेल तर कशी बदलायची हे ट्रायल केल्यावरच कळेल ना. तर हे ट्रायल करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि ते झालंच पाहिजे आणि नागरिकांनी त्यात उत्साहाने भाग घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांचं देशप्रेम जागृत. सर, याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता किंवा हा प्रश्न उपस्थित करण्यामागे या मॉक ड्रिलचा वर प्रश्नचिन्ह उपस्थित. प्रश्न असा आहे की जर समजा एखादी व्यक्ती 50व्या मजल्यापेक्षा उंच राहत असेल आणि ती जर व्यक्ती हा कार्यक्रम बघत असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये, धनराज सर हा प्रश्न तुम्हाला आहे, प्रश्न साहजिक येणार आहे की माझ्यापर्यंत सायरनचा आवाजच पोहोचला नाही तर, आपत्कालीन परिस्थितीत मला कळलंच नाही बाहेर पडायचं आहे तर मग मी माझं आणि माझ्या कुटुंबियांचं, माझ्या आजूबाजूचं रक्षण कसं करणार? हा प्रश्न तर जनतेच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. त्या प्रश्नाला तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल. मॉक ड्रिलला मॉक करण्याचा किंवा मॉक ड्रिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा उद्देश नाहीये, पण लोकांच्या मनात जर प्रश्न उपस्थित होणार असतील तर त्याची उत्तरं वंजारी सर आपल्याला शोधावी लागतील. ही उत्तर शोधण्याची काही गरज नाहीये. खऱ्या अर्थाने असं जेव्हा मॉकड्रिल होतं आणि कोड ऑफ कंडक्ट युद्धजन्य स्थितीमध्ये जो असतो त्याचा एक साचेबद्ध नमुना तयार असतो, तो मंत्रालयात असतो, जिल्हा प्रमुखाकडे असतो, जिल्हा पोलीस प्रमुखाकडे असतो आणि त्याप्रमाणे ते सगळ्या सोसायट्यांना आणि सगळ्या लोकांना त्या पद्धतीनं ट्रेनिंग देऊन एक प्रकारचं चेतना त्यांच्यामध्ये निर्माण करण्यात येते की जर असं झालं तर हे असं प्रकार केले गेले पाहिजे. त्या दृष्टीनं
म्हणजे प्रत्येक गोष्ट आता नव्याने होत आहे किंवा नव्याने हे सगळं चाललेलं आहे असं नाहीये. असं नाहीये. ओके. आपत्कालीन युद्धजन्य आपत्कालीन स्थिती म्हणूया. आपत्कालीन स्थितीसाठी आपण नेहमी तयार असतो. ही युद्धजन्य आपत्कालीन स्थिती म्हणूया ठीक. आणि त्या दृष्टीने हे आवश्यक आहे. महत्वाचं इथे मला एक मुद्दा इथे असा सांगायचा आहे. हा. तू मागच्या सेगमेंटमध्ये जे म्हणाली की अंतर्गत सुरक्षा, हे युद्ध पाकिस्तान बरोबर होऊ घातलेलं आहे. हे काही चीन बरोबर किंवा रशिया किंवा इराण बरोबर युद्ध नाही, पाकिस्तान बरोबर युद्ध होऊ घातलेलं आहे. महत्वाचा मुद्दा सुटू नये म्हणून नेमकापणाने मेन्शन करतो की इथे मुस्लिम बांधव खूप मोठ्या संख्येने भारतात आहेत. औरंगजेबाच्या समाधीचा नागपूरचा जो विध्वंस आणि जो प्रकार झाला त्याच्यामध्ये तुम्हाला तिथल्या फहीम नावाच्या गुंडाचे बांगलादेशी कनेक्शन्स लक्षात आले. आता बांगलादेश टेररिझमचा बेस हा पाकिस्तानहून निघून बांगलादेशामध्ये शिफ्ट झालेला आहे. हे काही सांगायला पुढे ज्योतिषाची गरज लागणार नाहीये, इतकं ते स्पष्ट आहे. खऱ्या अर्थाने मॉक ड्रिल आणि खऱ्या अर्थाने जर जनतेला ट्रेन करायचं असेल तर अंतर्गत सुरक्षेच्या माध्यमातून इथे काही अराजक निर्माण होणार नाही. हे पोलीस यंत्रणेचं अतिशय आव्हानात्मक काम असणार आहे. त्याचबरोबर सगळ्या सैन्य आणि सुरक्षा दलाचं काम असणार आहे. इथे अशा प्रकारचे त्या 26/11 मी कप्परेडचा प्रमुख होतो. तिथं लोक आले आणि एवढा उत्पात करून गेले. 26/11 हे युद्ध होतं. 26/11 दहशतवादी हल्ला मी म्हणणारच नाही. 29 पोलीस बांधव करकरेंसारख्या अधिकाऱ्यांसह त्याच्यामध्ये शहीद झालेले. ते युद्धच होतं. अशा प्रकारचं जर काही घुसखोर येऊन आमचं पुलवामा बघा, पहलगाम बघा, ज्या ठिकाणी लोक येतात, लोकांची ओळख नावं विचारून गोळ्या घालतात, असे प्रकार जर काही ठिकाणी होणार असतील आणि ते व्हायचं नसेल तर त्या दृष्टीनं तुम्ही आपसात काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारचा भाईचारा ठेवला पाहिजे, कशा प्रकारची आपली वक्तव्य नियंत्रित केली पाहिजे, सुनियंत्रित असली पाहिजे, धार्मिक प्रकारची तेढ निर्माण होणार नाही, अशा प्रकारचं एक जनप्रबोधनात्मक मॉक ड्रिलला आपण महत्व दिलं. मला वाटतं शाळा कॉलेजेसमध्ये हे जर प्रकार केले तर ती मॉक ड्रिल जास्त उपयुक्त आणि देशाला फायदेशीर होईल. म्हणजे मॉकड्रिल ही टेक्निकल टर्म जर आपण थोडीशी बाजूला ठेवली तर खऱ्या अर्थानं जर प्रिपेअर्ड राहायचं असेल, देशात अंतर्गत सुरक्षा ठेवायची असेल तर आणखीनही बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. कारण युद्ध जरी सीमेवर होत असलं तरी त्याचे परिणाम प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशावर होत असतात आणि देशातलं असं कोणतंही क्षेत्र तेव्हा असं राहत नाही की ज्यावर परिणाम होत नाही. मग ते शिक्षण असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा आपलं उद्योग क्षेत्र असो. त्यामुळे सर्व अर्थानं आपल्याला मदत होईल अशा पद्धतीनं मॉकड्रिल केलं पाहिजे असं धनराज सरांचं म्हणणं आहे. सतीश ढगे सर, पण आत्ताची जी मॉकड्रिलची आपण तयारी पाहतो, मगाशी एक प्रश्न उपस्थित केला गेला की काही ठिकाणं निवडली गेलेली आहेत. देशभरातली काही ठिकाणं आहेत, महाराष्ट्रातली 16 ठिकाणं आहेत. धनराज वंजारी सरांचं असं म्हणणं होतं की व्हायटल इन्स्टॉलेशनची माहिती आपण का देतो. खरं तर असं आहे की आत्ताच्या जगामध्ये अशी माहिती आपण देण्याची गरज नाहीये, पण मॉकड्रिलच्या निमित्तानं जर आपण ही ठिकाणं आमच्यासाठी प्राईम आहेत हे सांगतोय का? त्याच अनुषंगाने हसत होतो. मुळात जो आहे हा सिव्हिल डिफेन्स ऍक्ट जो आहे तो 1968चा आहे आणि त्याच्या क्लॉजेसचा वापर करून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनं वेगवेगळ्या राज्यांना अशा प्रकारच्या मॉक ड्रिल घेण्याविषयीचे जे आहेत निर्देश दिलेले आहेत. जसं मी सांगितलं की युद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मानवनिर्मित आपत्ती आहे आणि त्याच्या अनुषंगाने ही सगळी मॉक ड्रिल आहे. बरं, 2009 मध्ये या 1968चा जो सिव्हिल डिफेन्स ऍक्ट आहे त्यामध्ये एक बदल करण्यात आला, अमेंडमेंट करण्यात आला आणि त्यामध्ये नॅचरल डिझास्टर सुद्धा ऍड करण्यात आले आणि त्याच्यानंतर 2010 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे इनपुट आहेत, इंटेलिजन्स इनपुट आहेत, त्याचबरोबर जे आहे पॉलिटिकल सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहेत, इंडस्ट्रियली डेव्हलप्ड असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची स्थानं त्या ठिकाणी आहेत, बॉर्डर रिलेटेड काही महत्वाची स्थानं त्या ठिकाणी त्याच्यात आहेत आणि आर्मी नेव्ही एअरफोर्सशी संबंधित ज्या वेगवेगळ्या जागा आहेत या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून एक लिस्ट त्या ठिकाणी बनवली. पहिली गोष्ट, हे 244 जर त्या ठिकाणी ठिकाण निवडलेले असतील तर ते 22 एप्रिल 2025 नंतर हे ठिकाण त्या ठिकाणी निवडलेले नाही. 2010ची जी लिस्ट आहे त्या 2010च्या लिस्टच्या अनुसारच हे 244 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी निवडलेल्या आहेत. आणि जस्ट तुमच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्राचा विचार करतोय. महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणं आहेत. त्या 16 ठिकाणांमध्ये कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 केलेली आहे. कॅटेगरी 1 मध्ये फक्त 3 स्थान आहेत, ज्यामध्ये एक मुंबई आहे, ज्यामध्ये एक उरण आहे आणि ज्यामध्ये एक जे आहे आपलं न्यूक्लिअर रिएक्टर असणारं तारापूर. मग कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 मध्ये पुणे त्या ठिकाणी येतं आणि कॅटेगरी 3 मध्ये आमचे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी येतं. या पूर्ण लिस्टमध्ये नागपूर कुठेही नाही.
याचा अर्थ नागपूर हे महत्वाचं स्थान नाही का? याचा अर्थ त्या ठिकाणी जे आहे आर्मी त्याचबरोबर एअरफोर्सशी संबंधित काही इन्स्टॉलेशन नाहीत का? औद्योगिक केंद्र नाही का? जसं मी सांगितलं 2010ची ती लिस्ट आहे, पण फक्त औद्योगिक किंवा आर्मी या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला कन्सिडर न करता इंटेलिजन्स इनपुट आणि बाकी सगळ्या फॅक्टरचा एकत्रित विचार करून ही लिस्ट बनवलेली आहे. चर्चेमधून तुम्ही जसं म्हणत होते की ज्या प्रकारची सिच्युएशन बदलतीये, तर या मॉक ड्रिलच्या पद्धतीमध्ये काही अंशी त्या ठिकाणी जे आहे मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे. त्याच प्रकारे ही लिस्ट सुद्धा अमेंड करण्याची त्या ठिकाणी लिस्ट गरज आहे. आणि बाय द वे 244 जागा सांगितल्या म्हणजे फक्त संपूर्ण देशामध्ये या 244 ठिकाणांवरच मॉक ड्रिल होणार असं बिलकुल नाहीये. त्या ठिकाणचा त्या जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी आहे त्याला जर वाटलं तर तशा प्रकारचं या 244 स्थानांमध्ये नसलेला सुद्धा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मॉक ड्रिल होऊ शकते, कारण तो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा जो आहे प्रमुख आहे आणि त्याची जबाबदारी आहे. आणि बदलती परिस्थिती पाहता ते काही सांगून येणार नाही की पुण्यावर येणार का, मुंबईवर त्या ठिकाणी येणार का, नागपूरला येणार. ऑफकोर्स सगळे फॅक्टर त्या ठिकाणी कन्सिडर होतील आणि म्हणून हे 244 जागा आलेल्या आहेत. म्हणून मी म्हणत होतो की 2010ची ही लिस्ट असल्यामुळे आत्ताचा त्याच्याशी काही संबंध आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतानंच त्यामध्ये तयार राहण्याची गरज आहे. पॅनिक सिच्युएशन होऊ नये, कमीत कमी आपलं नुकसान व्हावं आणि कुठेतरी जनभावना जी आहे ती फक्त म्हणजे उशीर का होतोय असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. बरं, जे करायचं त्याच्यासाठी जे आहेत ते प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत ना. आमच्या आर्म्ड फोर्सेस सारखं प्रोफेशनली कॉम्पिटंट कोणीच नाही. माझ्या मते मागच्या 10 वर्षाचा अनुभव पाहता सध्याचं जे केंद्र सरकार आहे बऱ्याच वेळेस त्यांनी खमकी भूमिका त्या ठिकाणी त्याच्यात घेतलेली आहे आणि नरेंद्र मोदी सरकारकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ते त्यांचं काम करतील, पण एक नागरिक म्हणून आपण काय करणं आवश्यक आहे ते मॉक ड्रिलच्या माध्यमातून व्हॉलंटिअर करून आपण जर केलं तर आपण त्याला न्याय देऊ असं मला वाटतं. बर, चाफेकर सर, कोरोना काळ आपण सगळ्यांनी पाहिलाय, तो काही फार लांबचा काळ नव्हता. पण कोरोना काळामध्ये जेव्हा परिस्थिती आणीबाणीची आली त्यावेळेस आपल्या देशामध्ये प्रचंड पद्धतीनं लोक घाबरलेले आपण पाहिले. त्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये लोकांनी जी पावलं उचलली त्यामध्ये काही जणांचे प्राण गेले. प्रचंड मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन झालेलं आपण पाहिलं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या दृष्टीनं लोक भयभीत झाले होते. त्यामुळे भयभीत होणं जणू का आपल्या समाजाचा गुणधर्म आहे, मानवी गुणधर्म आहे असं म्हणायला पाहिजे, फक्त आपल्या समाजाचा कशाला. त्यामुळे त्याच्यावर आता जर बात करायची असेल, एस्पेशली त्या समाजाला ज्या समाजामध्ये लेयर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात, कुठलाही निकष लावा आपल्या समाजामध्ये लेयर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात. त्यामुळे या सगळ्यांशी संवाद साधणं हे फक्त या मॉकड्रिलला आपल्याला नक्की शक्य होणार नाही, जरी काही प्रमाणात शक्य झालं तरी. त्यामुळे अधिकचे उपाय नक्की सरकारला करावे लागतील. अगदी नक्की तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे. आणि त्या दृष्टीनेच ही आपलं पहिलं पाऊल आहे असं आपण म्हटलं पाहिजे. यानंतर जेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टरला किंवा सगळ्यांना ही माहिती देण्यात येईल तर ती माहिती पुढे तुम्ही सांगितलेल्या कॅटेगरीच्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवतील. त्याच्यावर काही प्रोटोकॉल बनतील, त्याच्यावर काही इन्स्ट्रक्शन्स बनतील आणि पॅम्पलेटद्वारे असो किंवा मीडियाद्वारे असो किंवा इतर माध्यमातून ती लोकांजवळ पोचतील हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. म्हणूनच ही मॉक ड्रिल केल्यानंतर सगळं ठप्प होईल अशातली गोष्ट नाही. तर हे आपलं जनजागृतीसाठी जर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर त्याच्यासाठी पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर ते जास्त योग्य होईल. आणि त्यामुळेच मी त्याला इतकं महत्व देतोय की इतके वर्ष काही नाही झालं, आता जर आपण करतोय तर ते स्टेप बाय स्टेपच आपल्याला करावं लागेल. आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. पॅनिक करणं हे मानवाचंच एक लक्षण असलं तरी भारताची लोकसंख्या इतकी जास्त आहे की त्या पॅनिक पासून जो रिझल्ट होतो तो थोडा भयंकर होण्याची शक्यता असते. म्हणूनच लोकांना जे इतकं काही यात भीतीदायक नाही हे ज्ञात करून देणं फारच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी ही मॉक ड्रिल केव्हा तरी व्हायलाच हवी होती आणि ती सध्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आहे आणि होते आहे. याच्यासाठी मला असं वाटतं की हे पहिलं पाऊल जे आपण घेतलंय ते अतिशय योग्य आहे. आणि यापुढे या गोष्टी सतत जसं सिव्हिल काही गोष्टी होतात आणि त्याच्या मॉकड्रिल्स केल्या जातात, आग लागली तर काय करायचं, मोठ्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर कशी थांबवायची वगैरे जे रेग्युलरली होतात, तसंच युद्ध परिस्थितीत काय करावं लागेल हे सुद्धा आता एक 3 महिन्यात एकदा किंवा एक 6 महिन्यात एकदा करावं लागेलच. कारण त्याच प्रकारे तुम्ही जनतेला
अगदी शांतपणे अशा परिस्थितीला कसे पुढे जावं हे शिकवू शकाल. त्यामुळे ही मॉक ड्रिल जरी पहिल्यांदा लोकांना तुम्ही जसं म्हटलं घाबरवण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठीच सिव्हिल डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे की ती माहिती बरोबर, जसं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचे प्रोटोकॉल ठरलेले आहेत, ती माहिती कशी डिसिमिनेट करायची, कशी लोकांपर्यंत पोहोचवायची त्यांचं ठरलेलं आहे. फक्त त्या गोष्टी स्टँडर्ड प्रोसिजर्स ते आहे, त्याच्यात आता काही ऍडिशन्स करावे लागतील. काही मोठ्या मोठ्या नवीन बिल्डिंग झाल्या असतील, काही वस्त्या वाढल्या असतील, तर तिथे ही माहिती कशी पोहोचवायची हे महत्वाचं ठरेल. आणि त्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल उद्याची मॉक ड्रिल अतिशय उत्तम आहे असं मला वाटतं. ही मॉक ड्रिल उत्तम आहे आणि ती आपल्याला उत्तम रिझल्ट देईल असंही आपण अपेक्षित करूया. धनराज वंजारी सर, पोलीस माजी अधिकारी तुम्ही राहिलेला आहात, हे सगळं दल जवळून बघितलेलं आहे. आता ज्या आपण संपूर्ण चर्चा केली त्या अनुषंगानं पोलिसांनी आणखीन कोणती प्रिपरेशन प्रमुख सुरक्षा यंत्रणा म्हणून करायला हवी असं तुम्हाला वाटतं? एक सुरक्षा दल म्हणून पोलिसांनी या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन एक फार प्रकर्षाने मेसेज राबवला पाहिजे. तो पहिला असा की कुठल्याही प्रकारच्या गैरलागू परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका. करेक्ट. अशा वेळी खूप मोठा या अफवाचा एवढा नुकसान करणारा धोका असतो, जो 93च्या दंगलीत बघितला, 26/11च्या वेळी बघितला, जेव्हा जेव्हा हे उत्पात झाले मुंबई शहरावर, तेव्हा हे सगळं बघितलं. मी इंटरनॅशनल पोलीस ऑफिसर म्हणून युनो मध्ये जेव्हा काम केलं, तेव्हा त्या ठिकाणी ते एक धडा शिकवायचे की आता आपण जसं भारतामध्ये विद्यार्थ्यांना सांगतोय बेंच खाली लपा, हे करा, ते म्हणायचे विद्यार्थ्यांना सांगा काही गरज नाही, पडलंच तर तसं बेंच खाली या. साधारण कुठल्याही प्राण्याला आपलं संरक्षण करायची बुद्धी निसर्गोत्पत्त दिलेली आहे, ते आपण करू शकतो. पण लक्षात ठेवा म्हणाले, आपल्या देशाचं सैन्य दल इतकं सक्षम आहे की तो बॉम्ब घेऊन येणारा किंवा क्षेपणास्त्र टाकणारा त्यांचं विमान जे आहे ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, आम्ही मध्येच त्याला हवेमध्ये उडवून लावू. दॅट शुड बी द स्पिरिट. या स्पिरिटनी या गोष्टी तरुणांपर्यंत नेल्या पाहिजे. आज जर तुम्ही त्याला लपा, घाबरा, बेंच खाली जा, असं झालं तर, पण तो विद्यार्थी प्रश्न विचारतो. बरं, त्या काळात विचारत नसं. महाजन सर म्हणाले किंवा मी होतो शाळेमध्ये, आम्हाला विचारण्याची तेवढी हिंमत नव्हती. पण आजचा विद्यार्थी असा प्रश्न विचारतो की ते विमान इकडे येईलच कसं, आपल्या विमानाने त्याला आधी क्षेपणास्त्राने टाकून का देऊ नये वगैरे वगैरे याचं. तर मॉक ड्रिलची डायमेन्शनल डिफरन्सिएशन जे आहे ते निश्चितपणे यावेळी वेगळं असलं पाहिजे. त्या दृष्टीने आता उद्या याची डोळा सगळ्यांना घोडा मैदान जवळ आहे, आपण सगळेजण ते बघूया. आणि जसं ढगे सरांनी फार छान उल्लेख केला, एक शब्द ते इंटेलिजन्स ऑपरेशन म्हणाले. तर हे जे इंटेलिजन्स आणि खऱ्या आपल्या ज्या आस्थापना असतात ना, 26/11चा माझा अनुभव आहे तुम्हाला सांगतो, जर थोड्याशा अंतरावरून ते प्रोटेक्ट झालं नसतं तर आपलं इलेक्ट्रिसिटीचं जे ग्रीड आहे, ज्याला ग्रीड म्हणतो आपण, ते जर दहशतवाद्यांचं लक्ष झालं असतं तर अख्ख्या अर्ध्या देशामध्ये अंधकार होऊ शकला असता, एवढे दहशतवादी नुकसान करू शकले असते. तर इंटेलिजन्स इनव्हेरिएबली गोज विथ सेन्स ऑफ सिक्रेसी. आणि हे सिक्रेसी, कॉन्फिडेन्शियलिटी जी असते ना, ती कुठं मार खाऊ नये. त्याचप्रमाणे आपलं कुठलंही दल, पोलीस असो, पोलिसांना सुद्धा कधी कधी लोक सांगताना अशा पद्धतीने सांगतात, आय हॅव सीन सम पोलीस लिडर्स, आमचं पोलीस नेतृत्व काही काही ठिकाणी असं असतं की ते स्वतः एवढे पॅनिक झालेले असतात, या असा करू, या असा. अरे असं काही होणार नाहीये. उलट हे होऊ नये एवढे आपण ताकदवान आहोत, हा कॉन्फिडन्स जनतेमध्ये निर्माण केला पाहिजे. जर जनतेला तुम्ही या मॉक ड्रिलनी खरंच प्रबोधित करणार असाल तर हा कॉन्फिडन्स भारताच्या जनतेमध्ये निर्माण करणार. अफवांवर जाऊ नका, आपसातलं सामंजस्य, माणुसकी सोडू नका. शेजारी जर मुस्लिम असेल त्याला संशयाने बघून विनाकारण काहीतरी घटना करू नका. कारण मला एक पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारीने हे वक्तव्य तुझ्या चॅनलवर करावं असं वाटतं. या अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरून, आपल्या अंतर्गत द्वंद्वातून आपलं नुकसान युद्धापेक्षा जास्त मोठं होऊ शकतं आणि ते नुकसान आपण टाळलंच पाहिजे. एस्पेशली तेव्हा जेव्हा देशाच्या सीमांवर तणावाची परिस्थिती असते. देशामध्ये युद्ध होईल की नाही, आपला देश युद्धाला सामोरा जाईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या घडीला कुणीही देऊ शकत नाही. पण जो पहलगाम मध्ये हल्ला झाला त्यानं एक गोष्ट मात्र अधोरेखित केलेली आहे की आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत आणि त्यामुळं आपले शेजारी जर त्रासदायक असतील तर त्या त्रासाला उत्तर देण्यासाठी फक्त या देशाच्या सैन्य दलांनीच नाही तर नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायला हवं. सैन्य दल, देशाचं राजकीय नेते हे सगळेजण आपापलं काम करतीलच,
ते आपापली जबाबदारी पार पाडतीलच, पण नागरिक म्हणून आपली असलेली जबाबदारी जर आपल्याला पार पाडायची असेल तर त्यासाठी छोट्याशा प्रशिक्षणाची, छोट्याशा माहितीची गरज असते. तीच माहिती देण्याचा प्रयत्न या मॉकड्रिल मधनं होणार आहे. त्यामुळे या मॉकड्रिलकडे एक प्रचंड ऍक्टिव्हिटी किंवा एक काहीतरी लष्करी कार्य घडतं याच्यामध्ये असं काही न पाहता, ऍडव्हेंचर म्हणून न पाहता, उद्या जर आपल्यावर आणीबाणीची वेळ आलीच तर आपलं तर रक्षण आपल्याला करायचंच आहे, आपल्या आजूबाजूच्या जगचं रक्षण सुद्धा करायचं आहे. पण या देशासाठी महत्वाचे असलेल्या 3 Pचा जो उल्लेख केला, आपल्या देशाच्या महत्वाच्या मालमत्ता, आपल्या देशाच्या महत्वाच्या वास्तू, याही आपल्याला जपायच्या आहेत. आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपल्याला जी जबाबदारी उचलता येईल ती कशी उचलायची याचं प्रशिक्षण हे फक्त आहे. त्याकडे इतक्याच दृष्टिकोनातनं बघूयात. युद्ध आपल्यावर लादलं गेलंय वगैरे असे कोणतेही फिल्मी उपचार आपण त्याच्याकडे नको बघूयात, आणि तरच आपण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सक्षम होऊ शकू, आपल्या बाजूला असलेल्या लहान मुलांना, तरुणांना प्रशिक्षित करू शकू. आज तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण हेच होतं, कारण तुम्ही संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी काय जबाबदारी घ्यावी एवढं सांगण्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज होती. आपण सगळेजण इथे आलात, तासभर या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपापली मतंही स्पष्टपणे सांगितलीत, मोलाची माहितीही दिलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.